हाय फ्रेंड्स, जेवणामध्ये आज आहे शेवग्याची भाजी. हिरव्या मसाल्यातली शेवग्याची भाजी. आपलं सेम अद्रक, लसूण, भरपूर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि हळद. बिलकुल त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर नाही किंवा कुठला मसाला नाही, फक्त हिरवा. आमच्या घरात ही भाजी खूप आवडते, अशी शेवग्याची भाजी. आणि शेवग्यामध्ये बटाटा नाही, काय नाही, फक्त हे वाटण. फेवरेट आहे शेवगा आमच्या घरामध्ये सगळ्यांचा. भाजी एकदा अशा पद्धतीची करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. एकदा ट्राय करा. इथं आमच्या स्कॉलर मॅडमचा स्कॉलर अभ्यास चालू आहे. त्याने मी तुम्हाला अभ्यास करतानाच दिसेल. आणि कानामध्ये ते काजू घातलेत, कानामध्ये तिने काजू. काजू मीन्स वॉकी टॉकी. हेडफोन काय बोलतो त्याला? इयरफोन. ओके, इयरफोन. इयर म्हणजे कान. ओके. आणि त्याचा तो फोन छोटासा. अच्छा, तुम्ही काय ऐकताय? अच्छा, ही डब्बी, हे बघा, ही जी डब्बी आहे ती त्या इयरफोनची आहे. आणि तुम्हाला सांगू का, हा जो इयरफोन आहे ना, हा जो इयरफोन, इयर ना ग का हियर? इयर. ओके. हा जो इयरफोन आहे ना, हा आम्ही जेव्हा मामाकडे गेलो होतो, कशाला, भाऊबीजेला, तेव्हा आम्ही मामाच्या दुकानातनं हे सगळं घेऊन आलो. एक वॉच, हा इयरफोन. ओके. असं मामाला आम्ही लुटतो. जेव्हा आपण मामाकडे जातो तेव्हा लुटतो. आणि मामा पण, त्यांना भाचा खूप लाडका असतो ना त्यांचा, तर त्यांना द्यायचंच असतं. एक वेळेस बहिणीला देणार नाही, पण भाचीला देणार. आणि भाचीबाईचा चाललाय अभ्यास. चलो. खरंच मामाचा लाडका असतो भाचा. भाची बहिणीपेक्षा खरंच खूप लाडके असतो. त्यांच्यासाठी काही पण, का काय माहिती. भाचीने जे पण मागल ना ते लगेच मामा देणार. आणि आमच्या मामा ते लय लाडका. आमचा एक मामा आहे, तो मामा भाचीकडनं घेतो, करण मामा. भाचीचे 500 रुपये घेतले होते. तो म्हणा आता ही व्हिडिओमध्ये माझी सगळी पोलखोल करतीये. तिचे 500 रुपये घेतले होते त्याला घेऊन झालेला 3-4 वर्ष. पण ती त्याला दरवर्षी, मामा माझे 500 रुपये कधी देणार, माझे 500 रुपये कधी देणार. फायनली ह्या वर्षी त्याने तिला 500 रुपये दिले आणि विषय दिले का ग? दिले आणि विषय संपवला. व्याजा सकट दिले मामानी परत. अरे बापरे, करण तुझी तारीफ करते तुझी भाची. 20 रुपये व्याज दिले 4 वर्षाचे. किती ते व्याजाचं गुणगान. व्याजाचं नाही, मामाचं गुणगान. कारण मामा पुढच्या वर्षी 1000 रुपये घे, 3-4 वर्ष देऊ नको, डायरेक्ट 5-6 वर्षाने दे. पैसे असेल तरी पण माझ्याकडे घ्यायला. हा, तिच्याकडे पैसे असेल का घ्यायला? तिला देणार तरी कोण? स्वरा इज अ रिचेस्ट पर्सन इन आवर फॅमिली ना स्वरा? यस, शी इज अ व्हेरी रिच. तिच्याकडे पैसे असतात. म्हणून तर माझे पैसे रोज गायब होते. म्हणून तर तिचे पैसे रोज गायब होतात. कोण घेतं ग? काय माहिती. घरामध्ये 3 व्यक्ती आहेत, एक तर तू, एक तर मम्मी, एक तर पप्पा. म्हणजे तुझं असं डायरेक्टली आहे का आम्हाला? पप्पाला की मम्मीला? तुला. अच्छा, डायरेक्ट तिने माझ्याकडे असं बोर्ड दाखवलेलं आहे. म्हणजे ही मी जी तिचे पैसे घेते. पप्पा मला देतो. आणि मम्मी घेते ठेवलेले असलेलं. आता तुम्ही मला सांगा, ती जर अशी वरती पैसे ठेवत असेल टेबलवरती, तर ते पैसे मला दिसले तर साहजिकच आहे, ते मला असं वाटतं की ते माझे आहेत, तर ते मी घेते. ओके. खरं तर ते पैसे माझे असतात.
ते मला नसतं माहीत. आणि मम्मीच्या बॅगेतून पैसे गायब होतात त्याचं काय? 10 रुपये घेतलेले बघ, 10 रुपये. रोज 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 नाही होत, रोज नाही मी तुझ्या बॅगला हात लावत. पक्का? हम्म. मग कधी कधी हात लावते बॅगेला माझ्या? कधी कधी नाही तर दोनदाच लावलेलं तर. महिन्यात 20 रुपये पकड, बाकीचे पैसे दे. बाकीचे कसले पैसे तुझे? बाकीचे कसले पैसे तुझे? यू आर अ रिचेस्ट पर्सन, दॅट्स वाय आय एम टेकिंग युअर मनी. तू आम्हाला द्यायला हवं व्याजाने पैसे. हे घ्या 100 रुपये घ्या व्याजाने. सरच एक्सप्रेशन लय भारी. चलो इस बात पे भी ये ब्लॉग ख़त्म कर देते हैं.